परिषदेच्या 11 जागांसाठी आतापर्यंत 127 आमदारांनी आपला हक्क बजावला असून 50% मतदान झालंय. त्यामध्ये भाजपचे 97 तर राष्ट्रवादीच्या 25 आमदारांनी आपला हक्क बजावलाय. एकूण 11 जागांसाठी निवडणूक होत असली तरी प्रत्यक्षात 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे जबरदस्त चुरस निर्माण झाली. तर प्रत्येक पक्षाने मतांची फाटाफूट टाळण्यासाठी आपापल्या पक्षांच्या आमदारांना व्हीप बजावलाय. तर गेल्या 2 दिवसांपासून काही पक्षांनी आपल्या आमदारांचे पंचतारांकित हॉटेलमध्ये व्यवस्था केली. एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी 23 मतांचा कोटा निश्चित करण्यात आलाय. तर 12व्या उमेदवारामुळे कोण पराभूत होणार आणि कोणाची मते फुटणार याविषयी आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली. दरम्यान कल्याण गोळीबार प्रकरणी तळोजा कारागृहात असलेले भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांना मतदानासाठी रोखावे अशी हरकत काँग्रेसने घेतली असून तसे रीतसर पत्र निवडणूक आयोगाला दिले. मात्र आमदार गणपत गायकवाड हे आज विधिमंडळातील भाजपच्या कार्यालयात दिसल्यामुळे त्यावरून नवा वाद होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. 11व्या जागेसाठी ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर आणि शेकापचे नेते जयंत पाटील यांच्यात लढत होणार असल्याचं बोललं जातं. भाजप, अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदे शिवसेना, ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस या सर्व पक्षांनी आता आपापले उमेदवार निवडून आणण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.